राज्यात पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे। 1 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे। सत्ताधारी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच जमा आहे, तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप चर्चा बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र अशातच विदर्भात एक मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे। कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित नसतानाच आता नगरसेवकांच्या पळवापळवीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेच्या निवडणुकीवरून भाजप, काँग्रेस एकमेकांविरोधात उभे ठाकले। पाहूयात। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा मतदारसंघात लक्ष्मी दर्शन। 5 लाख टोकन देऊन नगरसेवकांची पळवापळवी। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी घोडेबाजार तेजीत आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 100 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झालेत। भाजपकडून या नगरसेवकांना पर्यटनासाठी रवाना करण्यात आल्याचं बोललं जात आहे। भाजपकडून काँग्रेसचे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील 100 नगरसेवक सोबत घेण्याचं लक्ष्य आहे। सध्या पर्यटनासाठी गेलेल्या नगरसेवकांना 5 लाखांचं आगाऊ टोकन रक्कम देण्यात आली असून लक्ष्मी दर्शनाचा आकडा 15 लाखांपर्यंत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। आमचा उमेदवार अद्याप ठरलेला नव्हता। काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे। 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? काय ही 100 कोटीची निवडणूक आहे। या मतदारसंघात 977 इतकी एकूण मतदारांची संख्या आहे। यात महायुतीमधील भाजपचे 341, शिवसेनेचे 39, तर राष्ट्रवादीचे 63 आणि रिपाईच्या 2 सदस्यांचा समावेश आहे। तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या 293, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 33, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 25 आणि अपक्ष तसंच इतर 91 सदस्य आहेत। या मतदारसंघात महापालिकांचे नगरसेवक, नगरपालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्यांचा समावेश आहे, कारण तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या निर्वाचित जिल्हा परिषद अस्तित्वात नाही। गेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील भाजपचे उमेदवार डॉक्टर रामदास अंबटकर काठावरच्या बहुमतानं विजयी झाले होते। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे बहुमत असलं तरी बहुमताचा आकडा विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे। त्यामुळे भाजपकडून यावेळी सावधगिरी बाळगत काँग्रेसच्या नगरसेवकांवर उमेदवार जाहीर होण्याआधीच डाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली। त्यांच्याच माध्यमातून काँग्रेसच्या नगरसेवकांनाही पर्यटन वारी घडवण्यात येत असल्याची चर्चा आहे। निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे। आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत। त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही। आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे त्याने हा उत्सव चालला आहे पळापळीचा। आताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे। बिलकुल नाही, काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची गरज आहे? चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी अद्याप महाविकास आघाडी अथवा महायुती यांच्याकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाहीये। विविध नावांच्या केवळ चर्चा सुरू आहेत। अशातच विजय आपलाच व्हावा या उद्देशानं दोन्ही बाजूंनी तयारी सुरू आहे। त्यामुळे निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्यानं निष्पक्षता धोक्यात आल्याचं चित्र आहे। आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।